हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स वगैरे तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा. तर मी तुम्हाला आजच्या दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे. आणि कालचा जो ब्लॉग मी तुम्हाला शेअर केलेला होता म्हणजे आमच्या सोलापूरमध्ये म्हणजे माझ्या आईकडे म्हणा, माझ्या सासरी, तुम्हाला तर माहिती आहे, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तुम्ही. माझं सासर माहेर हे सोलापूर जिल्ह्यामधलंच आहे. तर आमच्याकडे काळं तिखट कशा पद्धतीने बनवतात ना, ते तुमच्यावर मी शेअर केलेलंच आहे. तर बरेच जणांनी रेसिपी पाहिलेली आहे. ज्यांनी बघितली नसेल त्यांनी नक्की बघून घ्या. जास्त जास्त शेअर करा आणि लाईक करा, म्हणजे आणखी कोणाला जर कामी पडत असेल तो व्हिडिओ तर नक्कीच शेअर करा. त्यानंतर बघा, उठल्यानंतर सगळं आवरल्यानंतर माझं पहिलं काम असतं किचनमध्ये आल्यानंतर जी साई असते दुधावरची ते हे काढायचं काम असतं. तर साई खूप साठलेली होती, त्यामुळे हे जे काय आहे ना गंज ते पूर्ण भरली ना साई, तर मी काढते आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये घेतलेली आहे साई. आणि साई काढत असताना बघा थोडीशी माझ्या अंगावरती सांडली, ते पण मी व्यवस्थित असं पुसून घेतलं. कधी कधी घाई गडबडीमध्ये होतं बघा तसं की सांडलं जातं. म्हणजे आपल्याला काही सांडायचं म्हणून नसतं, पण कधी कधी काय होतं की काम करताना एवढी घाई गडबड असते ना, तर ते सांडलं जातं. त्यानंतर बघा सकाळी आम्ही ॲक्च्युली आता सध्या ना 1 लिटरच दूध घेतो आहे, त्यामुळे 1 लिटर ते दूध मी हे करायला ठेवलं. आणि त्याच्यानंतर ह्यामध्ये ना तेल वगैरे भरून घेत आहे मी. तेल वगैरे भरून घेतलं. त्यानंतर तिकडे मी ठेचा मिरच्या भाजायलाच ठेवलेल्या होत्या. त्यानंतर इथे मी काय करत आहे की लसूण वगैरे कुटूनच मी त्यामध्ये घातलेलं आहे. कारण काय होतं, मोठे मोठे लसूणच्या पाकळ्या येतात बघा, जे मिक्सरला पण कधी कधी माझं ते ग्राइंड होत नाही. त्यामुळे आता हल्ली काय करते की लसूणच्या पाकळ्या वगैरे थोडंसं हे करते, ठेचून घेते आणि मग ठेचायला वगैरे टाकते. आणि त्यानंतर इथं बनवत आहे मी गवारच्या शेंगा वगैरे. गवार शेंगा कसं नॉर्मली जसं आपण बनवतो त्याच पद्धतीने ते बनवत आहे. पहिल्यांदा मी काय केलं, गवार शेंगा भाजून वगैरे घेतल्या होत्या तेल टाकून वगैरे, आणि त्यानंतर फोडणी नॉर्मली देऊन जसं नॉर्मली फोडणी देतो त्या पद्धतीने ते दिलेले आहे. आणि हे काळं तिखट बघा, मस्त यम्मी आणि टेस्टी असं हे काळं तिखट आईने दिलेलं आहे. कारण माझं संपलेलं होतं, तुम्ही कालच्या रेसिपीत बघितलेलं आहे की माझं संपलेलं होतं म्हणून मी करायला घेतलं. आणि पहिल्यांदा आयुष्यात मी काळं तिखट केलेलं आहे. आईची पद्धत आहे, आईच्या आईने तिला शिकवलेलं होतं, त्याच पद्धतीने केलेलं आहे. तर रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघा. त्यानंतर बघा, त्यामध्ये मी थोडीशी रस्सा भाजी करणार आहे, त्यामुळे मी हात घातलेला आहे पाणी. आणि त्यानंतर हे बघा, हे मिठाचं चिनी मातीचं मी घेतलेलं आहे ऑनलाईन ॲमेझॉन. ह्याची पण लिंक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दिलेलीच आहे, तर तुम्ही नक्की परचेस करा. एवढं सुंदर लुक येतं ना आपल्या किचनला. आणि माझं आता सध्या तुम्ही बघताय बरेचशा शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे माझं किचन म्हणा, माझं घर मी आता सध्या डेकोरेट करत आहे. 1 वर्ष झाली इथं राहायला आलेले आहे. तर मला चला मस्तपैकी डेकोरेट तर केलंच पाहिजे ना आपलं किचन, घर वगैरे. त्यामुळे तर आता ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे घातलेलं आहे, जेवढं पाणी तेवढं घातलं. आणि आता हे झाकण टाकून मी शिजायला ठेवणार आहे. त्यानंतर घेत आहे ते मिक्सरची जागा पण आम्ही अशी वेगळी असे केलेली आहे. किचन टूर पण तुम्हाला मला शेअर करायचं आहे. त्यानंतर इकडे कणिक वगैरे मळायला ठेवलेले आहे. आणि मी आता ठेचा बनवत आहे मिक्सरच्या ह्याच्यामध्ये, कारण खूप वेळ लागतो बघा ते खलबत्ता वगैरे काढा, वॉश करावा. ॲक्च्युली खलबत्ता खूपच घाण झालेला आहे. खलबत्ता कुठे ठेवा हा मला प्रश्न पडलेला होता, त्यामुळे मी खलबत्ता एका ठिकाणी ठेवला आहे. तिथे खूप सारी धूळ जमा झालेली आहे, मला काढायची हिंमतच होत नाही, काढा धुवा वगैरे. त्यामुळे मी आता इथे मिक्सरमधूनच ठेचा वगैरे करून घेत आहे. तर फ्रेंड्स बघू शकता, खूप छान यम्मी टेस्टी असा आपला ठेचा रेडी झालेला आहे. ह्यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता, पण माझ्या मोठ्या मुलाला शेंगदाणे आवडत नाहीत त्यामध्ये, त्यामुळे मी ते शेंगदाणे घातलेले नाही आहे. तर म्हटलं जाऊ दे, तसंच ठेवलं. आणि मला ज्यावेळेस हवं असेल त्यास मी कुट्टा घालून पण मी खाऊ शकते त्यामुळे. आणि त्यानंतर बघा, कलिंगड ऑनलाईन ॲमेझॉन नाव म्हणून आता सध्या अवेलेबल आहे ॲमेझॉन ॲपवरती. तर मला इतकं इझी पडायला लागलं आहे ना की असं नाही का, ऑनलाईन घरी बसल्या बसल्या काही फ्रूट खाऊ वाटतं ना, मी पटकन ऑनलाईन मागवते. म्हणजे आता हल्ली सध्या तर माझं असं चाललं आहे, त्यामुळं खरं सांगते वजन पण वाढलेलं आहे. त्यामुळं माहीत नाही की बाहेर जायचं खरंच इच्छा होत नाही दुपारच्या टायमाला वगैरे.
आणि इतका आळस भरलेला आहे ना अंगामध्ये. आता सगळं आळस वगैरे खरंच झटकायची वेळ आलेली आहे, कारण की नाही माहीत की जडपणा खूप अंगात आलेला आहे माझ्या. असं थोडंसं तर मुलांना सुट्टे ना, म्हणजे मिश्र शाळा आहे पण तनूला तर घरीच असतो, त्यामुळे घरात सारखं काही ना काही बनवणं खाणं वगैरे चालूच आहे. त्यानंतर दुपारची झोप पण होते. मी ॲक्च्युली घरात जे काही झोप होतं त्यांना मी चिडचिड करायची, आणि आता तर कसं झालं आहे ना, मलाच इतकी सवय लागली. म्हणजे मला माहीत नाही, माझा जसा बड्डे झाला ना मार्चमध्ये, तसं मला दुपारी झोपायचे गुंगीच आल्यासारखं झालेलं आहे. पहिलं मी बिलकुल कधी झोपत नव्हते. जे झोपतात त्यांनाच मी म्हणायचे काय तुम्ही झोपताय, कशी काय अशी झोप वगैरे येते, असं मी सारखं हे करायचे. पण आता असं झालं आहे ना 40+ झाल्यापासून मला झोपच खूप येते. मला समजत नाही मी काय करू वगैरे. तर मला नक्की सांगा काहीतरी उपाय. एवढं व्हिडिओज बनवते, माझा बिझनेस करते, तरी पण मला तसं होतंय बघा. वॉटरमेलन वगैरे सगळं कट करून मी कलिंगड फ्रीजमध्ये ठेवून घेते, म्हणजे इझी जातं ना पोरांना खायला वगैरे. ते मुलं काय करतो माहिती आहे, माझा छोटा मुलगा, मोठाचं काय एवढं हे नसतं. छोटा काय करतो, जातो फ्रीजला आणि कलिंगड घेतो हातात आणि तसंच कट केलेलं जर अर्धा जरी असेल ना ओपन, तसं पण खातो डायरेक्ट, तोंड घालूनच हे खातो. मग म्हटलं, आणि ते तसंच ठेवतो नंतर, असं पण करतो. कधी कधी पूर्ण कलिंगड खाल्लं ना, कट करून ठेवलं ना, तर तसंच खातून सालातच ठेवतो, असं करतो. मग म्हटलं जाऊ दे, कट करूनच ठेवावं. किती पण सांगितलं तर पोरांचं कसं असतं बघा, त्यांच्या खेळण्याच्या धुंदीमध्ये ना बिलकुल त्यांचा ऐकण्याचा हा मूडच नसतो. त्यामुळे मी सांगते 1000 वेळा, पण ते कसं असं त्यांना जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत आपण कितीही सांगा मुलांना, त्यांचं बिलकुल म्हणजे त्यांना जे हवं आहे तेच करतात. असं मला तर खूप ऑब्झर्वमधून आता सध्या शिकायला भेटत आहे. कारण आता तो पण टीनेजमध्ये आहे. तर कसं होतं की टीनेजच्या मुलांना आपण किती पण सांगितलं ना, ते त्यांना जे योग्य वाटतं ना तेच ते करतात. मग आपण त्यांना चांगलं शिकवा तरी पण त्यांना ते डोक्यावरनं जातं. मी आज जरी सांगितलं, म्हणा आज थोड्या वेळपूर्वी सांगितलं, तरी पण रिपीट त्याच गोष्टी करतात. त्यामुळे होतंच बघा, असं नाही म्हटलं तर पोरांचं चालायचं. त्यानंतर बघा, हे फूड प्रोसेसरमध्ये कणिक मळलेली होती. राहिलेली कणिक मी हे अशा प्रकारे काचेच्या ह्याच्यामध्ये ठेवून घेते. शक्यतो मी जास्तीत जास्त हल्ली ना काचेचं जास्त भरणे वगैरे वापरण्याचा माझा प्रयत्न असतो. प्लॅस्टिकच्या वगैरे मी हळूहळू नाही म्हणते बघा, तुम्हाला सांगते, हळूहळू मी काढतच आहे किचनमधून बाहेर. पण कसं आहे माहिती आहे का, मुलांचे पप्पा ओरडतील असं वाटतं, म्हणून मी शक्यतो तशीच ठेवते. आणि हळूहळू माझा काढण्याचा प्रयत्न चालूच आहे. आता मला डाळीला वगैरे सुद्धा मला काचेच्या भरण्या वगैरेच आणायचं चाललेलं आहे माझ्या डोक्यात विचार. पण बघू आता हळूहळू थोडेसे चेंजेस म्हणा, थोडंसं शॉपिंग वगैरे करायचं, कारण की ऑलरेडी खूप सारा खर्च झालेला आहे. त्यामुळे त्यानंतर चपात्या वगैरे सगळं काय माझं करून वगैरे झालेलं आहे. आणि त्यानंतर म्हणतात की तुमचं ताई पूर्ण घर दाखवा वगैरे असे कमेंट येतात. पण होम टूर हा मी तुम्हाला पूर्ण शेअर केलेलाच आहे. तर इथे पण मी एकदा शेअर करून, कारण दुसऱ्या चॅनलवरती शेअर केलेला होता ना, तर इथे पण आता शेअर करेन मी नक्कीच. त्यानंतर बघा, ओटा वगैरे पूर्ण साफ करून घेतलेला आहे मी आता इथे. आणि गॅसच्या इथे काय करते मी, ते का जास्त काय माझं गॅसचे शेगडी घाण होत नाही, कारण की भाकरी केली की हमखास घाण होतं बघा. इतर वेळेस माझं घाण होत नाही शेगडी एवढी गॅसचे वगैरे. कारण की मी तिथे एक प्लेट ठेवलेली आहे. मला एकदा एका ताईंनी असं सांगितलेलं होतं, म्हणजे मी नवीन चॅनल सुरू केलं होतं ना, त्यावेळेस ते सांगितलं एक प्लेट ठेवा, त्यावर रिपळी वगैरे तुम्ही ठेवून, म्हणजे गॅसची शेगडी घाण होत नाही. तेव्हापासून मला इतकी सवय लागलेली आहे ना, मी सेम तसेच मग करते. मला ती सवय गेलेली सेम तशीच सवय. आणि काय असं असतं माहिती आहे, चांगल्या सवयी माणसाने अंमलात आणलंच पाहिजे. आणि त्यानंतर बघा, इथे मस्तपैकी गवार शेंगा, ठेचा, चपाती, भात, वरण केलेलं आहे. मस्तपैकी आता जेवण करून घेते आणि तुम्हाला भेटते मी नंतर. जेवण वगैरे झाल्यानंतर बघा, गवार शेंगा राहिलेल्या आहेत शिल्लक, थोडी जास्तच केली होती मी, ते काढून घेत आहे. कारण की लोखंडाची कढई आहे बघ, त्यामध्ये शक्यतो ठेवायचंच नाही. ते मी आता काढून वगैरे ठेवलेलं आहे. आता जाणार आहे मी बाहेर. नंतर बाहेर ॲक्च्युली कसं नाही माहिती आहे का, काळं तिखट वगैरे दळायला घ्यायचं. इतक्या ऑनलाईन मी इन्क्वायरी केली त्यावेळेस कुठं, तर मला हे वारजे साईडला डंगावाल्यांचा नंबर भेटला. ते म्हणले या ताई तुम्हाला करून देऊ. त्यामुळे लगे भेटलं, मी खुश झाले. आधी मी हे तुम्हाला सांगते, मी एक दिवस आदल्या दिवशी केलेलं आहे. एक मॅडम आमची इथे, मी जिथे राहते ना तिथं, त्या म्हणते या म्हणल्या, म्हणून मी खरं तर भाजायला घेतलं. पण ती नंतर म्हटली नाही, असं तसं 2-3 दिवस ठेवून जावा, 2-3 दिवसांनी वगैरे तुम्हाला देऊ. पण खरं सांगते 2-3 दिवसांनी असलं कधीच काही करायचं नाही, कारण की आपण जे क्वालिटीचं माल आणतो ना, ते क्वालिटीचं ते एक्सचेंज करतात काय, असं खूप जण मला सांगतात. मग मी म्हटलं आता एवढी मेहनत केलेली आहे तर आपण तसं काही व्हायला नको. मग ऑनलाईन खूप ठिकाणी कॉल केला, त्याच्यानंतर हे फायनली मला भेटलं. आणि रिक्षाने जाताना तुम्हाला मी येतानाचं दाखवते, कसं वेगळा सामसूम रोड आहे. कारण जाताना मला शूट करायचं मी विसरले. मी फक्त माझं लक्ष होतं मोबाईलमध्ये का होतं मॅप वगैरे मी बघत होते ना, त्यामुळे. मिरची आणि मसाला आहे का? हो, वेगवेगळं वेगवेगळं.
हे तेल आहे लास्टला टाकतात ना. बरं हे मसाला काढू द्या का का कमी ते वर असेल. मी पूर्ण मिक्स केलेलं नाही आहे. खोबरं बहुतेक वर आलं. पहिल्यांदा हे करतात का मिरचीचं? मिरची करतात पहिला. डंकाचे ते कुटायला वगैरे दिलं. त्यानंतर हे पूर्ण वाचा तुम्ही, एक व्हिडिओ स्टॉप करून वगैरे. मला तर एवढं आवडलं ना, कसं भारी लिहिलं आहे. म्हणजे पुण्याच्या पाट्या ज्या असतात ना ते म्हणतो बघा आपण, तसं आहे. एकदा वाचून बघा, जरा झूम करा आणि स्टॉप करून व्हिडिओ ऐकून घ्या. जास्त शेअर करा, स्क्रीनशॉट काढून स्टेटसला वगैरे ठेवा. आणि आता इथे चालू आहे. मला अर्धा ते पाऊण तास लागेल असं त्यांनी सांगितलं होतं. पाणी बॉटल वगैरे मी सगळं घेऊन आलेले होते त्यासाठी. कारण की कशाला ना, तिथलं मला कुठलं पाणी प्यायचंच नव्हतं. त्यामुळे मस्त फ्रीजमधलं थंड पाणी घेऊन आलेली होती. त्यात तिथे नंबर वगैरे पण आहे तिथला बघा. तिथला माझं आता तिखट वगैरे बनवलं. आता मी चाललेली आहे घरी. मुलं वाट बघत आहे, कारण बराच वेळ लागला हो मला असं. ओला मी रिक्षा बुक ओलाने केली, डायरेक्ट आमच्या बिल्डिंगची तर आली, त्यामुळे बरं झालं. आणि हे बघा, हे असा सामसून रोड होता. सामसून म्हणजे वेगळंच होतं. आता पुण्यात म्हणल्यानंतर कसं मस्त बिल्डिंग म्हणा आहे ते गजबज असतं, पण इकडे ना थोडंसं मला वेगळंच वाटलं होतं. पण मॅपमध्ये तर होतं, त्यामुळे म्हणलं जाऊ दे वगैरे. कारण की मी तर रिक्षा दादाला म्हणत होतो त्यावर नक्की इकडंच आहे का चेक करा. नाही मॅडम म्हणलं इकडंच आहे असं तसं म्हणलं. मग म्हणलं जाऊ दे, काय व्हायचे ते होऊ देत म्हणलं. तसं मी मोबाईल हातात घेतला होता, मॅपनुसार सेम त्याच लोकेशनला घेऊन वगैरे चालले होते. आता मी चाललेले आहे घरी. आणि चला मग भेटते मी तुम्हाला नंतर घरी गेल्यानंतर. तर बघा, आत्ता आलेले आहे घरी. तुम्हाला दाखवते. 5ला 10 मिनटं कमीत. निमिष कुठं आहे? पोरग माझं मला बोला म्हणतंय. काय करावं? भैया गेला का जिमला? हॉलमधला फॅन चालूच आहे बघ. किती तास शिकवायचं आहे तुम्हाला? फॅन चालूच आहे. काय करते बघ. एकमेकांची साथ देऊन काय चालू आहे? ते काय कपडे आणि बघ इकडे मोठा लोळतोय. तर फ्रेंड्स, जरा थोड्या वेळ आराम करते. तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे वगैरे सगळं. चला. फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर बघा इथे बघा काळं तिखट किती छान आपलं मस्त यम्मी टेस्टी झालेलं आहे. आणि खरं सांगते, नंतर आम्ही 2-3 वेळा भाजी केली, खूप टेस्टी झाला. हे मला खरं व्हिडिओ थोडं पोस्ट करायला वेळ लागत आहे, त्यामुळे एडिट करायला वेळ भेटला नाही ना, त्यामुळे. तर आता हे मस्तपैकी काळं तिखट आहे ना, ते ह्यामध्ये मी आता भरून घेणार आहे. काचेच्या भरणीमध्ये भरायचं नाही तर चिनी मातीच्या ह्याच्यामध्ये. चिनी मातीच्या ह्यात भरलं तर थोडासा वास वगैरे जातो. तर काळ्या तिखटासाठी ना खरं अशी काचेची भरणी घ्या. ॲमेझॉनवरती पण अवेलेबल आहे, ऑफलाईन ऑनलाईन सगळीकडे अशा भरण्या मिळतातच. आणि वाटलंच तर वेगवेगळ्या प्रकारचे पास आहेत काचं, त्यामध्ये भरू शकता. हे 2 ते 3 वर्ष सहज काळं तिखट म्हणजे आपल्याला हे होतं बघा, टिकतं, अजिबात खराब होत नाही. थोडं मस्त असा कलर पण आलेला आहे बघा, एकदम मस्त असं. रेसिपी बघितलं असतं तर नक्की बघून घ्या. आणि कसं वाटलं हे काळं तिखट मला नक्की सांगा. आणि जेवढं पाहिजे तेवढं काढायचं आणि असंच भरणी वगैरे ठेवायचं. चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. ओके, बाय, काळजी घ्या.